खरंच म्हणजे खूप म्हणजे आनंद झाला आहे महिलांना, कारण दर महिन्याला जर ही पैसे मिळाले तर म्हणजे महिला खुशच होणार. आणि असं म्हणजे सख्ख्या भावाकडून सुद्धा कधी कुणाला 500 रुपये असं मिळेल असं नाही आहे. आणि हे 1,500 महिन्याला मिळालं तर बायका खुश होणारच आहे. माझं नाव रश्मी रामकिंकर, महागाव, गडिंग्लज. आम्हाला योजना चांगली वाटली, पैसे दिला ह्याचा आनंद आहे काय. आणि कार्यक्रम छान होता. आणि माझं नाव सांगू काय? माझं नाव विमल नंदकुमार भांबोरे, गडिंग्लज तालुका, महागाव. आले मी महागावरून म्हणजे गडिंग्लज तालुका महागावरून आलेलो आहे. आम्ही गेल्या महिन्यात फॉर्म भरलेला. ह्या 16-17 तारखेला आम्हाला पैसे 3,000 रुपये 2 महिन्याचे मिळायला लागले. योजना चांगली आहे आणि खूप चांगली आहे, महिलांसाठी तरी खूप चांगली आहे ते. मलकापूर वारुळ आमचं गाव. लक्ष्मी पांडुरंग पाटील माझं नाव. जर पैसा आमच्या या खात्यावर महिन्याला आलं तर आमच्या घर व्यवसायालाच आम्ही खर्च करणार किंवा मुलाबाळांनी शिक्षणासाठी ह्याच्यासाठीच करणार. माझे नाव कांचन धीरज देसाई, तालुका गडिंग्लज, महागाव. आम्ही आज कार्यक्रमाला आलो. हा कार्यक्रम चांगला झाला. जे मुख्यमंत्र्यांनी आम्हाला 3,000 रुपये आमच्या खात्यावर जमा केले, ते खात्यावरचे पैसे आम्ही म्हणजे आनंदाने ह्याच्याने स्वीकारून, सख्या भावानं आम्हाला 500 रुपये द्यायचे ते त्या भावाने आम्हाला 3,000 रुपये दिले. आम्हाला हा मोलाचा वाटला आणि आम्हाला खरोखरच इतका आनंद झाला. अंगणवाडी सेविकेने इतका झाला की खूप आम्हाला आनंद झाला. मी संध्या एकनाथ खडे, राहणार कासरवाडी. घर खर्च थोडाफार हातभार लागतं आणि मुलाबाळांना सांभाळता येतात. आपल्या आरोग्यासाठीही त्याचा पैशाचा उपयोग होतो. ही तुमचे मुख्यमंत्री हे लाडके भाऊ झालेले आहेत, दर महिन्याला तुम्हाला पैसे येणार आहेत, काय वाटतं? छान वाटतंय. आजपर्यंत कोणीही दिलेलं नाही, ते आत्ता लाडके भावानी चालू केले, त्यांच्याबद्दल अभिनंदन. माझं नाव आरती सर्जेराव लाड. आम्ही वारुळ, तालुका शावडी, जिल्हा कोल्हापूर इथून आले आहोत. आणि आमचा फॉर्म लाडकी बहीण योजना हा फॉर्म आम्ही 15 जुलैपर्यंत भरलेला. मग आता आम्हाला जुलै आणि ऑगस्ट दोन्हीही महिन्यांचे 3,000 रुपये माझ्या खात्यात जमा पोस्टात झालेले आहेत. आणि तेही अगदी रक्षाबंधनच्या दिवशी. मग आम्हाला फारच आनंद होतो आहे की माझा काही भाऊ नाही आहे, पण आपलं मुख्यमंत्र्यांनी आपले रक्षाबंधन निमित्त 3,000 रुपये पाठवले. या निमित्तानं मुख्यमंत्री तुमचा भाऊ झाला. आणि आम्ही खूप आभारी आहोत. आणि ही योजना कधीही बंद होऊ नये एवढंच सांगणं आहे. मी अनुराधा पाटील, चांद्यातून आले, राधानगरी तालुक्यातून. बाकी काय माहीत नाही, पण ज्यांना म्हणजे जास्त पैसे वगैरे नसतात ज्यांच्याविषयी, त्यांना वैद्यकीय म्हणजे ज्यांना मुलं वगैरे आजार आहेत वगैरे, त्यांच्यासाठी औषधासाठी वगैरे पैसे कमी पडतात एकेका, त्यांच्यासाठी ते बरं झालं आहे हे मला वाटते. तुम्हाला आलेत पैसे? तुम्हाला पैसे आलेत भरपूर जणांना आलेत पैसे. थँक्यू. माझं नाव सुनीता रामचंद्र खोत. आम्ही कासरवाडीतनं आलो आहे. आम्हाला प्रत्येकाला 3,000 रुपये मिळालेले आहेत. कसं काय वाटतं? कारण आतापर्यंत छान वाटतंय. महिलांना पैसे मिळत नव्हतं, आता दर महिन्याला 1,500 रुपये महिन्याला खात्यावर येणार आहेत. छान वाटतंय. चांगली कार्यक्रम, चांगली योजना केली. डायरेक्ट महिलांच्या खात्यावर आलेत पैसे, त्यामुळे चांगलं वाटते. महिलांना याचा चांगला उपयोग करतील, महिला आपल्या घरी प्रपंचासाठी वापरतील. चांगलं केले मुख्यमंत्र्यांनी, काम 1 नंबर केले. म्हणजे यापूर्वी कधी योजना झाली नाही, ही वेगळी काहीतरी करून चांगलं काम केलं मुख्यमंत्र्यांनी, त्यासाठी त्यांचं धन्यवाद.